नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक राड्याचे पडसाद. मुंबईत मंत्रालयात उमटत दिसले. संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी पोलीस अधीक्षकांनी देखील मदत केल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला आहे. त्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेना आमदारांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार संतप्त झाले होते. शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरुद्ध आक्रमक झाले होते. उपमुख्यमंत्र्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळून दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशा प्रकारची भूमिका शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर दाखवलेली आहे. म्हणून तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? त्यानंतर सातत्याने आमचे गळचिपे होत आहे, यावर बोललं पाहिजे असं आमदार आणि मंत्री म्हणाले. यावरून साताऱ्याचे SP तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले आहेत. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर मग सभागृहाचं कामकाज स्थगित झालं आहे. अशा प्रकारची अपडेट आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या राजकीय घडामोडीबद्दल? कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा. प्रत्येक अपडेटसाठी कनेक्ट राहा. जय महाराष्ट्र.